सातारा माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. बोरगाव ग्रामपंचायतीने बातमीची दखल घेत उचलले कचऱ्याचे ढीग. बोरगाव ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याच्या ढिगाऱ्याने स्वागत केले जात आहे अशी बातमी सातारा माझाने दाखवली होती. या बातमीची दखल बोरगाव ग्रामपंचायतीने घेत त्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग हटवून तेथे स्वच्छता करण्यात आली आहे. गावात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ आणि हॉटेल व्यावसायिक गावच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकत होते. तेथे कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी उभी करण्यात आली आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल असा फ्लेक्स देखील त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. सरपंच अजित निकम यांनी तत्परता दाखवत कर्मचाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत. सातारा माझाच्या वृत्ताची दखल घेतल्याने माजी सरपंच नितीन घाडगे आणि बोरगाव ग्रामस्थांनी सातारा माझाचे आभार मानले आहेत. दिवसापूर्वी सातारा माझाच्या बातमीदार प्रशांत जगताप यांनी जी सातारा माझाच्या माध्यमातून जी बातमी लावली त्याचा इम्पॅक्ट दखल घेत संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच कर्मचारी यांनी दखल घेऊन संबंधित ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करून संबंधित त्या ठिकाणी घंटागाडी उभी करून त्या घंटागाडीत कचरा टाकण्याचे आवाहन केले व त्या ठिकाणी कचरा इथे टाकल्यास 500 रुपयेचा दंड आकारण्यात येईल याबाबतचे फ्लेक्स लावले. अशा प्रकारची GCP लावून त्या ठिकाणची सर्व कचरा उचलण्याचे काम केले. त्याबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी व सरपंच यांचे कौतुक व आभार मानतो. तसेच 2 दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे पालखी मार्ग बोरजाई रस्ता झऱ्याचा या ठिकाणी 2 झाडे कोलमडून पडली. त्या झाडांचीही संबंधित ठिकाणी अजित निकम सरपंच यांनी तत्परता दाखवून कर्मचाऱ्यांना झाडे कटिंग करून रस्ता खुला करण्याचे काम केले व MSCBचे जे 2 पोल पडले होते तेही MSCBच्या कर्मचाऱ्यांना मदत करून व्यवस्थित उभे करण्याचे काम केले. त्याबद्दल ग्रामपंचायत बोरगाव सरपंच कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन. असेच गावाच्या विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोतच. धन्यवाद.